केली स्वारी कोंढाण्यावारी मावळ्यांनी जेव्हा केली स्वारी कोंढाण्यावारी मावळ्यांनी जेव्हा अन दिधली धमकी तिलाच नेमकी तानाजीने. धन्यवाद डीजे मास्टर. जयप्रकाश भोईर, जयप्रकाश पाटील यांच्या वतीने आयोजित प्रकाश झोतातील रजनी क्रिकेटची ही स्पर्धा कमल चषक 2020 या पर्वामध्ये दुसऱ्या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये तमाम रसिक प्रेक्षकांचे या ठिकाणी मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून स्वागत असेल. 6, 7, 8 व 9 अशा 4 रजनीमध्ये चालणारी ही क्रिकेटची स्पर्धा तब्बल 32 संघ, लाखांची बक्षिस आणि वैयक्तिक पारितोषिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. स्पर्धा सजली आहे, स्पर्धा नटलेली आहे, मैदान देखील सजलं आहे आणि मैदान देखील प्रेक्षकांना नटलेलं आहे. अशा या स्पर्धेमध्ये रात्रीचे तब्बल 2 वाजायला आलेले असताना देखील अजूनही प्रेक्षक राजा तितक्याच तत्परतेने या सामन्यांचा आनंद या ठिकाणी घेताना आपण पाहतोय. दरम्यान पहिला चेंडू असेल समाधान पाटील यांचा. यावेळेस मात्र थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू गेला. कुठल्याही धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता मागच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं. समाधान पाटील पेशानं प्रोफेसर आहेत, व्यावसायिक त्यांचं वेगळं आहे आणि तद देखील आजही क्रिकेटच्या धर्तीवर क्रिकेट खेळत असताना सातत्यानं क्रिकेटच्या मैदानावर जी पावलं रोवली गेलेली आहेत ती आजही वयाच्या 40 नंतर देखील तितक्याच तत्परतेनं क्रिकेटशी जोडून ठेवलेली आहेत. आणि म्हणून क्रिकेट प्रत्येक माणसाच्या मनामध्ये, प्रत्येक माणसाच्या नसानसामध्ये, रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये धावला जाणारा हा क्रिकेट देश परदेशातून आला खरा, परंतु तुम्हा आम्हा भारतीयांचा या ठिकाणी धर्म झाला आणि या धर्माचा देवता अर्थातच सचिन रमेश तेंडुलकर बनला. ही क्रिकेटची परिभाषा आहे आणि ही क्रिकेटची परिभाषा तुम्हा आम्हा सर्वांना या ठिकाणी क्रिकेटनं वेड लावून ठेवलाय. दरम्यान गोलंदाज तयार असेल. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. गोलंदाजी अतिशय सुंदर पाहायला मिळते. या गोलंदाजाची खास शैली नॅचरल अँगल स्विंग या ठिकाणी प्राप्त असतो. डावखरी हाताचा गोलंदाज ज्यावेळी गोलंदाज करतात नॅचरल स्विंग त्यांच्या हातामध्ये असतोय. स्टेप आउट झाला फलंदाज, परंतु यावेळेस मात्र पुन्हा एकदा निर्धावची चेंडूची सांगता या ठिकाणी झाली आहे. 4 चेंडूचा मित्रांनो खेळ संपला. एकच धाव ही धावफलकावर सध्या स्थितीमध्ये लागली आहे. आपण पाहतोय सलामीची जोडी रोशन आणि केतन मेहर. यावेळेस मात्र चांगला गॅप सिलेक्शन पाहायला मिळतोय. चेंडू गेला वाऱ्याच्या वेगानं सीमा रेषेबाहेर. 4 धावा. सावन महिना तुला याद करना ये, सावन महिना तुला याद करना ये, याद करना ये, तुला याद करना ये, याद करना ये. शेवटचा चेंडू असेल या षटकातील बाकी. यावेळी स्टेट टू द बॉलर खेळाडू त्या ठिकाणी तैनात असतील. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. 1 धाव या ठिकाणी फलंदाजाला मिळेल. 6 धावा या धावफलकावर सजल्या जात आहेत. आपण पाहतोय पारगाव विपक्ष विंधन या 2 संघादरम्यान आजच्या रजनीतील दुसरा क्वार्टर फायनलचा सामना. आणि हा सामना होत असताना एका षटकाचा या ठिकाणी खेळ संपला. 6 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. मॅनॉरिटी पॉवर प्लेचं षटक संपलं. एकूण धावा असतील 6 धावा. ग्राम सुधारणा मंडळाचे सन्माननीय सेक्रेटरी आदरणीय श्री कल्पेशजी साहेबांना विनंती असेल की आपण मंचकावर येऊन आसन ग्रहण करायचं आहे. आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत असतील. बोथ एंडनं खेळली जाणार ही प्रतियोगिता. क्रिकेटमध्ये आपण बऱ्याचशा प्रतियोगिता पाहतो, एकाच एंडनं क्रिकेट खेळलं जातं, परंतु या मैदानावर ही स्पर्धा बोथ एंडनं खेळवली जात आहे. दोन्ही बाजूनं खेळण्याची गंमत आणि रंगत खूप वेगळी असते. अर्थातच 50-50% खेळ पाहायला मिळतो. हवेची स्थिती, हवेची गती, मैदानाची स्थिती या सगळ्या गोष्टी बोथ एंडनं खेळत असताना निर्णायक ठरत असतात. आणि म्हणूनच आजच्या या रजनीमध्ये जास्तीत जास्त धावा झाल्या नाहीयेत. केवळ 58 धावांचा उच्चांक आपल्याला पाहायला मिळाला.
यावेळी चेंडू कट केलाय पॉइंट क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल फलंदाजाला. वर थ्रो झाला. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जातील का? यावेळेस मात्र निर्णय घेता घेता सोडून दिला. एकच धाव मिळेल. योग्य वेळी योग्य निर्णय येणं आपल्या जीवनामध्ये फार गरजेचं असतं, कारण वेळ निघून गेल्यानंतर निर्णय देखील वाया जात असतात. उत्तम मार्गदर्शन जीवनामध्ये गरजेचं असतं. उत्तम गुरुही तुमच्या जीवनामध्ये गरजेचा असतो, परंतु गुरुवचन योग्य वेळी जर आपण आपल्या आचरणात आणलं नाही तर निश्चितपणे तुमच्या जीवनाचा उद्धार होऊ शकत नाही. ती दिशा तुमच्या जीवनाला मिळू शकत नाही. ती गती देखील तुमच्या जीवनाला मिळू शकत नाही. हे कटू सत्य तुमच्या आमच्या जीवनाचं आहे. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढलाय. एकच धाव मिळेल. क्षेत्ररक्षणावर ताबा आहे सद्यस्थितीमध्ये आपण पाहतोय. विंधणे संघ उरण विरुद्ध पनवेल असाच सामना उपस्थित प्रेक्षक राजांना या ठिकाणी पाहायला मिळेल. यावेळी फुलटॉस चेंडू. अनियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळाली. मात्र चेंडूला दिशा दिली असती तर कदाचित या चेंडूवरचा आकडा हा मोठा पाहायला मिळाला असता, परंतु एकच धाव मिळेल फलंदाजाला. एका धावेने एकूण धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय. 9 धावा या धावफलकावर सजल्या जात आहेत. फर्स्ट एड मैदानावर घ्यायचा आहे. खेळाडूला थोडीशी दुखापत आहे. आपण पाहतोय आजच्या सामन्यामध्ये खेळणारे 2 वर्षानंतर एखादा खेळाडू मैदानावर येतो आणि तोच दबदबा, तीच ताकद, तीच दहशत या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. बरेचसे खेळाडू असतात दुखापतग्रस्त असतात, अनफिट असतात, परंतु ते खेळाडू पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होतात. माणसाच्या जीवनामध्ये संकटही येत येतात, परंतु संकटांना सामोरे जाणारी माणसंच जीवनाचा उद्धार करू शकतात. चालत असताना चालत रस्त्यावर काटे आले तर काटे बाजूला काढा. पाणी आलं तर पोहण्याची ताकद ठेवा. आणि चालत असताना जर डोंगर आला तर डोंगर सैर करण्याची देखील धमक तुमच्या मनामध्ये ठेवत चला, कारण संकटांवर तुटून पडा. तुटून पडणारी माणसंच यशाच्या उंच उंच शिखरापर्यंत पोहोचू शकतात. हा आजवरचा इतिहास या सृष्टीमध्ये आपण पाहिलाय. सृष्टीतले नामवंत हिरे जर आपण उचलले, त्यांचा जर आपण स्ट्रगल पाहिला, तर स्ट्रगल करणारी माणसंच आज इतिहासाच्या पुस्तकामध्ये वाचायला मिळतात. आणि म्हणूनच ज्यांचं ध्येय मोठं आहे, ज्यांची स्वप्न मोठी आहेत, त्यांचे प्रयत्न देखील निश्चितपणे मोठा असले पाहिजेत. आणि इच्छा केवळ इच्छा नसून ती प्रबळ शक्ती असली पाहिजे. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. सिंगल धाव मिळाली. एकेरी आणि दुहेरी धावाने या ठिकाणी विंधणे संघावर कुठलाही परिणाम होणार नाहीये. कमी षटकांचा खेळ आहे. हवेमध्ये थोडीशी शांतता आहे. मैदानावर अतिशय जबर थंडी पडलेली आहे आणि अशा वेळी जास्तीत जास्त धावा दमवणं कठीण कार्य होऊन जे गेलेलं आहे. यावेळी सभेत असेल झेल खाली मात्र समाधान. यावेळेस मात्र चुकी केली आहे आणि क्रिकेटमध्ये सातत्याने केलेल्या चुकीला माफी दिली जात नाहीये. कारण घटना एकदा घडते, परंतु त्याचे भोग आपल्याला पुढच्या फेरीमध्ये भोगावे लागतात. आणि म्हणून ज्या ज्या वेळी आपण चुका करतो त्या त्यावेळीच त्या भोगाव्या लागतात. याचे भोग निश्चितपणे विंधणे संघाला भोगावे लागतील का? कारण ज्या ज्या वेळेस कॅचेस सुटल्यात त्या त्यावेळेस बरेच पराक्रम फलंदाजीने केलेले आहेत. आणि म्हणूनच दुसरं षटक मार्गस्थ आहे. शेवटचा चेंडू. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू गेला सीमा पार. चौकार. दरम्यान आदरणीय श्री कल्पेजी जोशी यांना विनंती राहील की आपण मंचकावर यायचं आहे.
तब्बल आपण पाहतोय 2:16 झालेली आहेत. अजूनही पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून युट्यूब चॅनलवर आमचे रसिक मायबाप तब्बल 550हून अधिक प्रेक्षक रात्रीच्या 2:30 वाजता देखील या सामन्यांचा मनमुराद आनंद घेत आहेत. धन्यवाद प्रेक्षकांना या ठिकाणी द्यावेसे वाटतील की जितके मैदानावर प्रेक्षक आहेत त्याहूनही दुप्पट प्रेक्षक युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या या सामन्यांचा आनंद घेत आहेत. आपण पाहतोय कमल चषक 2020 प्रकाश झोतातील रजनी क्रिकेट स्पर्धा. आजची ही पहिली रात्र, पहिली रजनी. बरेचसे मान्यवर पाहुणे, बरेचसे मान्यवर पाहुण्यांची मान्य आली सायंकाळच्या सत्रामध्ये उद्घाटन सोहळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली, ज्यांच्या समवेत संकल्प सोडला गेला या 4 दिवसीय रात्रीचा खेळ बाप्पा चरणी. हा चेंडू मात्र शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने गेला. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण झालं, फेकी देखील चांगली येते. यावेळी मात्र पकडलं जाणार. अर्थातच केतन मेहर याला या ठिकाणी परतावं लागेल. संघाचा महत्वाचा फलंदाज परतणार बॅक टू द पवेलियन. हाताला धरलं या म्हणते लगीन ठरलं या, हाताला धरलं या म्हणते लगीन ठरलं या. डीजे मास्टर तिसरा गोलंदाज गीतेश जोशी आपण पाहिला. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी 2 धावेचा मोह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. माणसानं समाधानी असलं पाहिजे. संत महात्म्यांनी सांगितलं, जीवनातल्या सगळ्यात मोठी सुखाची परिभाषा एका शब्दामध्ये व्यक्त केली आणि सांगितलं की समाधान हे तुमचं सुख असेल. परंतु या ठिकाणी एका धाव्याचा मोह फलंदाजाला आडवा आला आणि स्वतःची कत्तल या ठिकाणी मात्र झाली. यावेळेस इनसाइड आउट हवेत असेल झेलखाली क्षेत्ररक्षक, वज्रमुठीमध्ये कैद केला झेल आणि फलंदाज क्रमांक 2 येणार पुन्हा एकदा बॅक टू द पवेलियन. मास्टर मैदानाच्या समोरची गाडी अर्थातच लाईट्स ब्लिंक होत आहेत. कृपया आपणास विनंती राहील की आपण 4 व्हीलरच्या ज्या लाईट्स या ठिकाणी ब्लिंक होत आहेत त्या बंद करायच्या आहेत आणि मैदानाच्या ठीक मागच्या बाजूला कोणीतरी आग पेटवलेली आहे, त्यांना देखील विनंती राहील की आपण ती आग विझवायची आहे. पंचांना विनंती आहे ती लाईट त्या ठिकाणी थोडीशी बंद करायची आहे. एकमेका साह्य करू धरू अवघेची सुफंत असं म्हटलं जातं. सहकार्याविना कुठलाही कार्यक्रम पूर्णत्वात जात नाही. मित्रांनो, तुमचं सहकार्य या ठिकाणी महत्वाचं असेल. यावेळेस मात्र हवेत आहे चेंडू आणि चेंडू जाणार सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी जजमेंट चुकला आणि निश्चितपणे नफा फलंदाजाला झाला 6 धावेचा. मास्टर मैदानाच्या बाहेर कोणीतरी शेकोटी पेटवलेली आहे. अर्थातच थंडीचं प्रमाण जरी जास्त असलं तरी तुमची शेकोटी ही आमच्या मैदानावर थोडीशी हानिकारक ठरेल उजेडासाठी आणि म्हणूनच ती लवकरात लवकर बंद करावी ही आपणास या ठिकाणी विनंती केली जाईल. सहकार्य करा मित्रांनो आणि शेकोटी त्या ठिकाणी लगेचच विझवा ही विनंती राहील. तर षटक तिसरं चालू आहे, पूर्ण करतायत गीतेश जोशी. पुढचा चेंडू असेल. यावेळेस मोठा फटका लाभ केला जातोय. उंची लांबी जास्त पाहायला मिळाली. चेंडू गेला बिग 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 सिक्सर. माझी उरकून टाकली काही सांगू मेरी बरबादी
मास्टर खेळ बदलला, गणित बदलली गेली आणि या दोन षटकारांना सामन्याची समीकरण देखील बदलली जातील का ही शंका या ठिकाणी मनामध्ये उपस्थित झाली। दोन षटकांनंतर धावसंख्या होत्या 15। या दोन षटकारांच्या नंतर धावसंख्या मोठ्या जलद गतीने बदलली गेली। 28 धावा या धावफलकावर सजल्या जात आहेत। पुढचा चेंडू, यावेळी शॉट चेंडू, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला फलंदाजाच्या माध्यमातून, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे। शेवटचा चेंडू असेल या षटकातील। गीतेश जोशी अतिशय चांगल्या षटकाची सुरुवात झाली, मात्र मागील दोन षटकारानं गणित बदलून ठेवली या फलंदाजानं। पुढचा चेंडू, यावेळी ओव्हरपिच चेंडू हवेत असेल, नो मॅन लँड में या ठिकाणी चेंडू पडला गेला। एकच धाव मिळेल फलंदाजाला, एका धावेनं फलंदाज आणि संघ देखील पोचला जातोय 29 या धावसंख्येवर। 4 षटकांचा खेळ असेल। या 4 षटकांच्या खेळा पाठव आपण जर विचार केला तर 3 षटकानंतर 29 धावा, उर्वरित 7 चेंडू नंतर 10 ते 12 जरी धावा या ठिकाणी कुठून काढल्या तर देखील 42 ते 43 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलं जाऊ शकतं। परंतु क्रिकेटमध्ये सातत्यानं म्हटलं जातं जर तरच्या भाषेला समालोचन करताना आपण थारा देतो, परंतु मैदानावरची परिस्थिती खूप वेगळी असते आणि म्हणूनच या मैदानावर जर तरच्या भाषेला या ठिकाणी थारा दिला जात नाहीये। नवीन गोलंदाज येतोय सौरभ। शेवटचं स्लॉग वरचं षटक असेल, पूर्वार्ध संपला जाईल, पहिला डाव या ठिकाणी मोडकलीस येईल। किती धावांचं लक्ष ठेवलं जाईल हा निर्णायक षटक ठरेल। दोन्ही संघाचं समीकरण या षटकावर आधारित असेल, किती धावा ठेवू शकतो। यावेळी शॉट चेंडू, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू पडला जातोय, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात नव्हता। तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जात आहेत आणि 3 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या। गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल। चपलता पाहायला मिळाली, सुज्ञता देखील पाहायला मिळाली। क्रिकेटमध्ये जितकं चौकार आणि षटकारांना तुम्ही स्थान देता त्याहीपेक्षा धावांना देखील फार स्थान दिलं गेलं पाहिजे। क्रिकेटमध्ये सातत्य राखायचं असेल, विकेट पाडायच्या नसतील तर स्ट्राइक रोटेट होणं देखील फार गरजेचं असतं आणि म्हणूनच चौकार षटकार ज्या ज्या वेळी येतात त्या त्यावेळी समोरच्या फलंदाजाला स्ट्राइक रोटेट करून संधी देणं देखील फार गरजेचं असतं। हा दबाव टाकण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो। यावेळी बॅटचा एज घेतला, फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू गेला, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करण्याचा मोह या ठिकाणी होता, परंतु फलंदाज परत पाठवला जातो। एकच धाव मिळेल। 2 चेंडू आतापर्यंत सौरभ यानं टाकले, 4 धावा प्राप्त झाल्या। एकूण धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय 34 धावांचं लक्ष अजूनही उभं केलंय। अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी असेल। यावेळेस मोठा फटका लाभ केला जातोय, ओव्हर पिच चेंडू, चेंडू गेला स्ट्रेट टू द बॉलर, सीमा रेषेच्या बाहेर। एक खणखणीत ब्रँडेड षटकार। षटकार, मागच्या चेंडूवर जबरदस्त प्रहार, ताकद पाहायला मिळाली। यावेळी पुढच्या चेंडूवर देखील कार्पेटच्या माध्यमातून चेंडू खेळून काढलाय, चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे। गीतेश जोशी संतपणे चेंडूवर आले, 2 धावा या ठिकाणी पळून काढल्या दोन्ही फलंदाजांनी। 42 धावा धावफलकावर सजल्या जात आहेत। अजूनही या रजनीमधील एक सामना शेवटचा शिल्लक असेल। कोण जाणार अंतिम 3 मध्ये? यावेळेस मात्र इनसाइड आउट
अप्पर कट केलाय, चेंडू जातोय पॉइंटच्या खेळाडूच्या वरून सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत असा चौकार. मास्टर, आजचे सामने या ठिकाणी उशिरा सुरू झाले, परंतु उद्या 6:30 वाजता या ठिकाणी सामने सुरू केले जातील. त्यावेळेस संयोजक आणि आयोजकांना खास करून विनंती राहील की आपण 5:30 ते 6 वाजता उद्याच्या रात्रीची संपूर्ण तयारी दर्शवायची आहे. यावेळी उंची जास्त, लांबी देखील जास्त पाहायला मिळते. चेंडू गेला सीमा पार, एक खणखणीत दणदणीत असा षटकार. नाही चोरांचा काही भरवसा, पटवा घेतील कापून. नाही चोरांचा काही भरवसा, पटवा घेतील कापून. ओ भाऊजी भाऊजी भाऊजी, तुम्ही ठेवा जपून. नाही चोरांचा काही भरवसा, पटवा घेतील कापून. नाही चोरांचा काही. मास्टर, याच दरम्यान विनंती राहील पारगाव संघाला, आपण या प्रतियोगितेमध्ये खूप मोठं सहकार्य केलंय, दिलंय. थोडासा आता वेळ थोडासा वाचवायचा आहे, स्पीडअप करायचं. लगेचच उत्तरार्ध या ठिकाणी सुरू झाला पाहिजे, ही विनंती आपल्याला केली जाईल. बऱ्याचशा प्रतियोगिता एकाच वेळी एकाच ठिकाणी सुरू असतील. या वर्षीच्या क्रिकेटच्या हंगामाला खूप उशिरा सुरुवात झाली आणि त्याचा फटका ग्रामीण टेनिस क्रिकेटला, सृष्टीला पूर्णपणे बसला. एकाच वेळी बऱ्याच मैदानावर बऱ्याच गावांमध्ये होणाऱ्या प्रतियोगिता. प्रश्न पडला संघांपुढे आपण कोणत्या प्रतियोगितेमध्ये सहभाग घ्यावा, प्रश्न पडला खेळाडूंपुढे आपण कोणत्या प्रतियोगितेमध्ये खेळ करावा, प्रश्न पडला पंचांना, प्रश्न पडला समालोचकांना, बऱ्याच आयोजकांना. कारण एकाच वेळी आलेल्या सर्व प्रतियोगिता बऱ्याच प्रश्नांसहित या ठिकाणी पाहायला मिळाल्या. तारंबळ उडाली सर्व आयोजकांची, कारण एका आयोजकाला 24 संघ जमवताना, 32 संघ जमवताना नाकी दम आला. आणि म्हणून त्याचं कारण होतं उशिरापर्यंत सुरू असलेला पाऊस आणि उशिरानं सुरू झालेली क्रिकेटची स्पर्धा. याच दरम्यान आपण पाहतोय गीतेजी जोशी एपीएम टर्मिनल्स या कंपनीचे मॅनेजर म्हणून ते कार्यरत आहेत. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात कसेही राहा, क्रिकेटच्या मैदानावर तुम्हाला यावं लागेल. जर तुमच्या जीवनामध्ये एकदा तरी क्रिकेटच्या मैदानावर पाऊल टाकलं असेल तर हे मैदान तुम्हाला वारंवार हाक देतं, ते मैदान तुम्हाला वारंवार साथ देतं. कारण मैदानाची परिभाषा आणि क्रिकेटची परिभाषा तुमच्या आमच्या जीवनाशी निगडीत आहे. आणि म्हणूनच हा क्रिकेट तुम्हाला वारंवार बोलवतो की या खेळा, खेळत नसेल तर किमान क्रिकेट लांबून पहा. तर आज बरेचसे प्रेक्षक क्रिकेट ज्यानं सोडलं असेल, क्रिकेट खेळाडू आज प्रेक्षकांच्या भूमिकेमध्ये देखील पाहायला मिळतात. क्रिकेट सोडल्यानंतर काही क्रिकेट खेळाडू आयोजकांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. आणि म्हणूनच अशी ही प्रतियोगिता या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपण पाहतोय जयप्रकाशजी भोईर, जयप्रकाशजी पाटील यांच्या वतीनं प्रकाश झोतातील रजनी क्रिकेट सामना कमल चषक 2020, ग्रामस्थ मंडळ नवघर, भारतीय जनता पार्टी, नंदादीप क्रिकेट क्लब, कानकेश्वरी क्रिकेट क्लब, आसरा देवी क्रिकेट क्लब तसेच राजा क्रिकेट क्लब नवघर या सर्व संयोजकांच्या माध्यमातून नियोजित केली जाणारी ही प्रतियोगिता पूर्वार्ध संपला. 4 षटकांचा खेळ आपण पाहिला. 4 षटकानंतर एकूण धावा फलकावर सजल्या. टार्गेट दिलं गेलंय 52 धावा, 53 धावांचं लक्ष्य असेल. तर उत्तरार्धामध्ये आपण आवाज ऐकू, काय घडेल काय बिघडेल, कोणता संघ या ठिकाणी सेमीफायनल मध्ये जाईल हे जाणून घेण्यासाठी पुढचा आवाज असेल अर्थातच नितेजी पंडित सरांचा.
धन्यवाद. श्वासात रोखुनी वादळ, डोल्यात ओकुनी आग, देव माझा छत्रपती एकटा जगाचा बाप. या जगाच्या बापाला पुन्हा एकदा त्रिवार वंदन करतोय. घेऊन चलतोय मैदानावरती. आजच्या रजनीतील उत्तरार्धात पोहोचतोय. शेवटचा सामना आता या मैदानावरती आजच्या रजनीतील असेल, परंतु त्याच्या अगोदरचा झालेला हा सामना 24 चेंडूंमध्ये जवळजवळ 52 धावांचं आव्हान ठेवलंय. धावसंख्या उभारून विजयाचा शेळेदार होतोय का विंदडे टीम? सुरुवात होण्या अगोदरच सन्माननीय रविदादा पाटील यांच्याकडून धनराशी येताना दिसतोय. ती बाबूसाठी. जर चौकारांची हॅट्रिक असेल तर रोख रक्कम 1000 व षटकारांच्या हॅट्रिकसाठी रोख रक्कम 2000ची धनराशी इथं प्राप्त होईल. सुंदर समालोचन सुरू असताना अतिश पाटील यांनी एक सुंदरसा मुद्दा छेडला गेला की टाक्यांचे घाव सोसल्याशिवाय दगडालाही देवपण येत नाही असं म्हटलं जातोय. क्षेत्र कोणताही असो, स्ट्रगल करणं महत्त्वाचं आहे. परिश्रम करणं, कठोर परिश्रम करणं हे महत्त्वाचं आहे. खेळाडू कोणताही असेल. आता मैदानावरती स्ट्राईककडे गार्ड घेताना दिसतोय पंचांकडून. जो पहिल्या सामन्याचा सामनावीर ठरला होता, यावेळेला त्याच्या फलंदाजीतून काय योगदान मिळेल आपल्या या सामन्यासाठी ते पाहायचं आहे. आणि नॉन स्ट्राईक एंडकडे जर पाहिलं तर मला वाटतंय बाबू त्याच्यासाठी मला वाटतं ही धनराशी असावी. इथं मात्र एक सुंदरसा खेळ निलेश आणि बाबू स्वतः कर्णधार असावा मला वाटतोय बाबू विंदणे टीमचा. तर गोलंदाजी मार्कवर अतिशय सुरेख उंचावर मारला चेंडू पाहिला जातोय. पहिला सामनावीर आणि दुसऱ्या सामन्याला मात्र पहिल्या चेंडूवरती झेल देऊन तंबूच्या आसऱ्याला विसावा घेताना दिसेल विंदणे टीमचा निलेश. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. धन्यवाद. बापाचा बाप शिवबा जन्मला. आणि म्हणूनच असं म्हटलं जातोय की आऊसाहेबांच्या त्या शिवबाला वंदन करण्यात आजही आपल्या क्रीडा रसिकांसमोर आम्हालाही अभिमान वाटतोय. आणि त्या आऊसाहेबांबद्दल काय सांगायचं की आऊसाहेब तुम्ही जन्माला आल्या नसत्या या महाराष्ट्रात तर नसते दिसले मंदिरांवरील कळस आणि नसत्या दिसल्या अंगणातील तुळस. आणि म्हणूनच हिंदवी स्वराज्याची एक गोड संकल्पना ज्यांच्या डोक्यात उतरली त्या आऊसाहेबांना पुन्हा एकदा त्रिवार वंदन केलं जातोय. नितेश बंडा यांना मात्र मंचावरती यायचं आहे. नितेश बंडा आपल्याला विनंती असेल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज केतन मेहर गोलंदाजी मार्कवर असेल. तो सलामीसाठी जातोय. गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू आहे केतन मेहर. आणि पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा आडव्या पट्ट्यात घेण्याचा प्रयत्न फसला जातोय. एक फलंदाज आपल्या तंबूच्या आसऱ्याला विसावा घेतोय. विंदणे टीमचा वन डाऊन साठी आलेला प्रणय त्याच प्रकारे प्रत्यहल्ला चढवताना दिसणार. इथं मात्र कुठंतरी चुकामुक होतोय. 24 चेंडू आणि समीकरण एवढं मोठं असताना कुठंतरी मोठे फटके घ्यावेत हा मनसुबा हा संकल्प असावा. नितेश बंडा चला लगेचच आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा. या वेळेला लॉंगॉनच्या दिशेनं चेंडू गेलाय. सरळ सीमारेषा छेदी 4 धावांसाठी खणखणीत चौकार. धन्यवाद. त्यावेळची गीतं आजही आपल्याला मनाला सुखद अनुभव देऊन जात आहेत. पुन्हा एकदा केतन राईट मोर द विकेट मारणार. अतिशय सुरेख मारला चेंडू पाहायचाय काय होतो. इथं मात्र 1 धाव सहजगत्या प्राप्त करताना दिसतोय. दुसऱ्या धावसंख्येसाठी कॉल नाकारला. 1 धावसंख्येनं स्वतःचं खातं उघडलं आणि संघाची धावसंख्या धावपटलावरती लागताना दिसत आहेत 5च्या घरात. आणि नक्कीच जी टीम आता समोर आपल्याला विंदणे टीमशी लढत देताना दिसतोय मित्रांनो. आता चिंचवलीच्या ज्या स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेतील 4th क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ या वेळेला 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला तो संघ या वेळेला विंदणे टीम सोबत लढत देताना दिसतोय. पुन्हा एकदा अतिशय सुरेख मारला चेंडू स्वतः गॅदर कर. हॅलो साऊंड मास्टरला मात्र विनंती असेल प्लीज आपल्या मायक्रोफोनच्या पॉवर देणाऱ्या बॅटरीज चेंज करायच्या आहेत. पहिला आणि सांघिक पहिलं षटक घेऊन आला होता गोलंदाज मार्कवर केतननं मात्र आतापर्यंत 4 चेंडू टाकले 5 चेंडू टाकले. पहिल्या चेंडूवरती सफलता, दुसरा चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा अतिशय सुरेख मारला चेंडू पाहायचा यावेळेला काय होतोय. चेंडू सरळ येणार. दीन दुबळ्यांचं रक्षण करण्या
शिवबा आमचं राज आम्ही शिवबांचं मावळ शिवबा आमचं राज आम्ही शिवबांचं धन्यवाद साऊंड मास्टर. पुन्हा एकदा अतिशय सुरेख चौकाराला साजेशी पुन्हा एकदा दोन्ही फी तिथं संचलित होतोय. यावेळेला ती उमेद ती प्रेरणा त्या शिवगीतातून मिळतोय का विंदने टीमला, कारण आपल्याला हा पल्ला पार करायचा असेल तर मोठ्या फटक्यांची आतषबाजी या मैदानावरती अपेक्षित असेल. पहिला षटक संपलं जातोय. 6 चेंडूंचा खेळ मैदानावरती क्वालिफाईड पंच जाहीर करतायत आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती लागताना दिसत आहेत. 1-9च्या घरात या सरासरीने जर वाटचाल केली तर पराभवाच्या छायेत बसावं लागेल, परंतु मोठे फटके पुन्हा एकदा जर पाहायला मिळाले, कारण बाबू स्वतः कर्णधार जोपर्यंत मैदानावरती तग धरून असणार तोपर्यंत विजयाची सीमारेषा ओलांडता येईल का ते पाहावं लागेल. गोलंदाजी मार्कवर तोच भूषण असावा, भूषण पाटील गोलंदाजी मार्कवर. ज्या भूषणने चौफेर फटकेबाजी केली, या वेळेला भूषण गोलंदाजी मार्कवर काय कसरत दाखवते आपल्या टीमसाठी ते पाहायचं आहे. एक चांगल्या प्रकारच्या विषयांना हात घातला ज्या वेळेला क्वार्टर फायनलचा पूर्वार्धातील सत्र समालोचन करत असताना अतिशजी पाटील त्याचबरोबर गणेश गावण या रात्रीत संपूर्ण या शृंखलेचं विवरण करताना आपल्या गोड मधुर आवाजातून दिसत आहेत. भूषण राईट ओव्हर द विकेटनं मारा करतोय पॉईंटच्या दिशेनं. त्या चेंडूच्या डोक्यावरून मारलेला चेंडू सरळ मात्र इथं 1 धाव पलून काढली. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जातोय. दुसरी धाव सुद्धा सहजगत्या प्राप्त करतोय. 11 धावसंख्या धावपटलावरती दिसत आहेत. 1 षटक आणि एका चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती लागताना दिसत आहेत 11च्या घरामध्ये. 53 धावांचं आव्हान असेल. या वेळेला 11 धावसंख्या धावपटलावरती लागत आहेत. 42 धावसंख्या. किरण पाटील यांना विनंती असेल प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हायचं आहे. सन्माननीय किरणजी पाटील यांना विनंती आहे. एक सुंदर खेळ मैदानावरती पाहायला मिळतोय. इथं मात्र एक सुंदर खेळ डॉट चेंडूची निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसतोय भूषणच्या गोलंदाजीतून. एक भेदक गोलंदाजी. यावेळेला प्रणयला आतापर्यंत 5 चेंडू फेस झालाय. 5 चेंडूंमध्ये 1 चौकार, 1 एकेरी व 1 दुहेरी, 7 धावसंख्या स्वतःच्या खात्यावरती जमा केल्यात. तर सांघिक धावसंख्या धावपटलावरती लागताना दिसत आहेत 1-11. किरणजी पाटील यांचा आदरातिथ्य मानसन्मान जयप्रकाश भोईर यांच्या पवित्र शुभ हस्ते त्यांना वस्त्रालंकार दिला जाईल. मायेचा प्रेमाचा उबदार वस्त्र त्यांच्या अंगावरती परिधान केला जातोय आणि त्यांना सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आदरणीय किरणजी पाटील अवांतर चेंडूची सांगता होतोय. क्वालिफाईड पंच अवांतर चेंडू इथं घोषित करतायत. अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 12च्या घरामध्ये आणि बाबूसाठी खास चौकार हॅट्रिक साठी रोख रक्कम 1000 आणि षटकारांच्या हॅट्रिक साठी रोख रक्कम 2000ची धनराशी. रवी पाटील यांच्याकडून पुन्हा एकदा अतिशय सुरेख मारला चेंडू, उंचावर मारला चेंडू, पायचं काय होतोय, झेल टिपला जाणार. इथं मात्र मोहरा गारद होतोय. दुसरी प्रणयच्या स्वरूपात हा विकेट. या विकेट मात्र तंबूच्या आसऱ्याला प्रणय येताना दिसेल. दुसरा गडी बाद होताना दिसतोय विंदने टीमचा. जवानाव त्याच ऐकले भले भले जाग्यावर बसले काही जागीच खाली खचले पण मराठी गालत हसले. शिवाजी राजे बसले शिवाजी राजे बसले. धन्यवाद. अतिशय सुरेख माऊल्यांच्या या ध्वनी फितीनं या वेळेला पुन्हा एकदा साऊंड समोर येताना दिसतील आमचे परम मित्र डोंगरीवरून जितूराज करत एक मनोरंजन करताना दिसतील मैदानावरती. एक छानसा पाटील जितूराज पाटील एक सुंदरशी मनोरंजन. या वेळेला बाबू फलंदाजी मार्कवर सज्ज पाहायचा. चौकार षटकारांची आतषबाजी होतोय का. बॅटचा तोंड उघडला तर मोठे फटके आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील ज्या बाबूच्या. तोच बाबू फलंदाजी मार्कवर तर गोलंदाजीवर भूषण. डाव्याष्टीच्या जवळून जाणारा चेंडू क्वालिफाईड पंच हेरतायत. अवांतर घोषित करतायत. बॅक टू बॅक दुसरा अवांतर चेंडू घोषित करतायत. या अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 1 दशक आणि 3-13च्या घरामध्ये. आता मात्र 40 धावांची आवश्यकता असावी निर्णायक विजयासाठी. पुन्हा एकदा वारंवार उल्लेख केला जातोय ज्यांना सूचना दिल्यानंतर खऱ्या अर्थानं ते ऐकणं गरजेचं आहे. एखाद्या कार्यक्रमाचं संयोजन करतोय इथं मात्र हवेची आर्द्रता फार कमी असल्या कारणाने शेकोट्या पेटवल्यानंतर त्यांचा येणारा धूर हा त्याच समांतर लेवलला मित्रांनो राहत असतोय आणि मग चित्रीकरणाचं काम असेल त्याचबरोबर फलंदाजांना दिक्कत अडचण निर्माण होतोय मैदानावरती. याच्यासाठी आपल्याला विनंती केली जातोय. थंडी तर सर्वांनाच वाजतोय आणि म्हणूनच अशा प्रकारचं
वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक भूषण घेऊन आला बाबूसाठी. पुन्हा एकदा बाबूला चकमा देणारा चेंडू, एस्टनवरती फुंकर मारून जाणारा चेंडू सरळ जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. आतापर्यंत भूषणच्या या षटकातील निर्णायक शेवटचा चेंडू, पाचवा चेंडू, सेकंड लास्ट टू गो. पाचवा चेंडू घेऊन जाणार भूषण. राईट मोर द विकेट न मारा. पंचांच्या डाव्या बाजून NMSZ एंड कडून मारा करणार, नवगार फाटा एंड कडून मारा करणार. पॉइंटच्या दिशेने ढकलून दिला चेंडूला. बाबूने एक धावसंख्या स्वतःच्या खात्यावरती जमा केली. तर धावसंख्या धावपटलावरती लागताना दिसत आहेत. 14च्या घरात 1 दशक आणि 4 2 बाद 14 या षटकातील शेवटचा चेंडू असावा प्रणय भूषणचा. भूषण फलंदाजीमध्ये माहीर आहे, तरबेज आहे. पहिला जो गोलंदाज आला केतन मेहर, तो सुद्धा गोलंदाजी आणि फलंदाजी करताना माहिर एक अष्टपैलू खेळाडू पारगाव टीम कडून. इथं मात्र बाबू अजूनही तग धरून मैदानात. तर डिफेंड मध्ये खेळणारा गीतेश त्याच्या बॅट मधून आपल्याला चौकार पाहायला मिळतील. त्याचबरोबर तग धरून राहण्याची क्षमता ज्याच्या फलंदाजीत आहे. यावेळेला पाहिला चेंडूला सरळ सीमा रेषेच्या बाहेर पाठवला एस सिक्सर आपल्या बॅट मधून. धन्यवाद. राजा शिवछत्रपतींना पुन्हा एकदा मानवंदना दिली. रायरेश्वराच्या शिवपिंडावर क्षत्रिय रक्ताचा अभिषेक घातला. इथं मात्र धावसंख्या धावपटलावरती असणार. 20-2 षटक संपली जात आहेत. 12 चेंडूंचा खेळ संपतोय. 33 धावसंख्येची आवश्यकता असेल. 12 चेंडू 33 धावा. मोठ्या फटक्यांची आतषबाजी यावेळेला अपेक्षित असेल. त्याच वेळेला विजयाची सीमारेषा ओलांडता येईल. एक सुंदरचा खेळ मैदानावरती सुरू असेल. कारण हा सामना जिंकल्यानंतर आपल्याला या प्रतियोगितेतील डू ऑर डाय, करो या मरो हा सामना खेळण्यासाठी, म्हणजे बक्षीस पात्र होण्यासाठी जो सामना खेळावा लागेल, त्या सामना प्रसंगी भैरवनाथ धुतुम टीम सोबत लढावं लागेल. या टीम मधून जिंकणाऱ्या टीमला संघाला. नीरज तारेकर गोलंदाजी मार्कवर असेल. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक घेऊन प्रत्येक चेंडू, प्रत्येक गोलंदाज हा फ्रेश गोलंदाजी मार्कवर असेल. यावेळेला बदल म्हटलं तर गीतेशला आणि बाबूला ती संधी असणार आहे, एक सुवर्ण संधी असणार आहे की कशा प्रकारचा खेळ करणं. 12 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी अपेक्षित असेल मैदानावरती. या षटकातील पहिला चेंडू घेऊन जाणार मात्र गोलंदाजी मार्कवर असणारा तोच गोलंदाज नीरज. गोलंदाजी मार्कवर तर बाबू. या वेळेला मात्र खेळ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथं पाहायचं आहे संधीचं सोनं होतोय का आणि सुवर्ण संधी प्राप्त करतोय का बाबू. ज्या बाबूला इथं धनराशी इथं नक्कीच मिळेल. जर चौकार किंवा षटकारांची हॅट्रिक तर पियुष रवींद्र पाटील यांच्याकडून चौकार हॅट्रिकसाठी रोख रक्कम 1000 तर षटकार हॅट्रिकसाठी रोख रक्कम 2000 रुपयाची धनराशी दिली जाईल. पुन्हा एकदा सहानिशा करताना दिसतोय गोलंदाज. त्याचबरोबर इथं मात्र खेळ जरी थांबला असेल तरी इथं सामन्याची दाहकता अजून जाणवताना दिसतोय, ती दहशत जाणवताना दिसतोय विंदने टीमची. अतिशय सुरेख मारलेला चेंडू ब्लॉक ऑन करण्याचा प्रयत्न होता. लॉंगॉनच्या दिशेने ट्रॅव्हल केला जातोय. एक धाव सहजगत्या प्राप्त करतोय. दुसरी धाव सुद्धा सहज प्राप्त करताना दिसतोय. या 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली जातोय. धावसंख्या धावपटलावरती लागताना दिसत आहेत. 22च्या घरामध्ये 31 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 31 धावा. समीकरण बदललं जातोय मित्रांनो. आता हे समीकरण सोडवायचं असेल तर इथं मात्र मोठे उतुंग फटके, गगनचुंबी फटके इथं मैदानावरती अपेक्षित असतील. नीरज गोलंदाजी मार्कवर बरोबर आपल्या पॅडला म्हणजे शरीरयष्टीला आदलून चेंडू. तोपर्यंत एक धाव सहजगत्या लेग बाईटच्या स्वरूपामध्ये क्वालिफाईड पंच जाहीर करतायत आणि 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती लागताना दिसत आहेत. 23च्या घरात आता मात्र 30 धावांची आवश्यकता. 10 चेंडू म्हणजे प्रत्येक चेंडूवर 3च्या सरासरीनं वाटचाल करावी लागणार विंदणे टीमला आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल. त्याचबरोबर पियुष रवींद्र पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी गीतेश याच्यासाठी रोख रक्कम 100 रुपयाची धनराशी इथं मिळेल. ही सुवर्ण संधी. अतिशय सुरेख पाहिला चेंडू पाठवला सरळ सीमा रेषेच्या बाहेर. आपल्या बॅट मधून निघालेली नजाकती फटका. जयंत पाटील ट्रान्सपोर्ट सिक्सर.
धन्यवाद. या वेळेला समीकरण बदललं जातोय. 24 धावसंख्येची आवश्यकता असेल एका षटकारानं, समीकरण लगेच बदललं जातोय. झपकन वधारली जातोय धावसंख्या. प्रेरणा देणार हा फटका गीतेशच्या बॅटमधून. डिफेंडमध्ये खेळणारा हा मात्र गीतेश पहिल्या फलीत आल्यानंतर सेकंड डाऊन साठी आल्यानंतर आपल्या बॅटचा तोंड उघडतोय. बॅटमधून हा मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेनं भिरकावलेला चेंडू सरळ गगनचुंबी षटकार आपल्या बॅटमधून गीतेशच्या. 100 रुपयाची धनराशी पियुष रवींद्र पाटील यांच्याकडून. आणि त्याचबरोबर जर लगातार आपल्याला हॅट्रिक मिळाली पाहायला तर यांच्यासाठी सुद्धा 2 षटकारांसाठी 500 रुपयाची धनराशी पियुष रवींद्र पाटील. अतिशय सुरेख उंचावर मारलेला चेंडू. पायचं काय होतोय या वेळेला मात्र झेल टिपला जातोय. सीमा रेषेलगत झेल टिपल्यानंतर पुन्हा एकदा गीतेश बॅक टू पॅव्हॅलियन. धन्यवाद मित्रांनो. आणि म्हणूनच खेळ संयमानं खेळणं गरजेचं असतोय. कारण गीतेश ज्या वेळेला ज्याच्या बॅटमधून स्क्वेअर लेगकडे षटकार आला असं पाहिलं तर 1-2 धावसंख्या असते आणि त्याच्यानंतर एखादा मोठा फटका घेतला असता तर अजूनही समीकरण बदललं असतं. 6 चेंडूमध्ये 14 किंवा 15 धावसंख्या आली असत्या तर खेळायला रंगत आली असती. टिकून राहिल्यानंतर आपली भागीदारी जर मोठी झाली तर कदाचित विजयापर्यंत आपण 2 शिलेदार, 2 मावले, 2 खेळाडू आपल्या टीमला घेऊन जाऊ शकतोय असं खऱ्या अर्थानं मनात ठरवणं गरजेचं होतं. परंतु आलेल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न गीतेशचा फसला गेला. डीप एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडूला मात्र झेल पकडण्यात आली आणि इथं मात्र गीतेशची खेळी संपुष्टात आली. वैयक्तिक 12 या धावसंख्येवर 3 चेंडू फेस झाला गीतेश. 3 चेंडूंवरती 12 धावसंख्या प्राप्त केल्या गीतेशनं. पुन्हा एकदा त्याची जागा भरून करण्यासाठी येतोय हर्षल. या वेळेला पुढचा चेंडू घेऊन जाणार नीरज तारेकर. नीरज तारेकर बाबूसाठी सुद्धा रोख रक्कम 500 रुपयाची धनराशी. अतिशय सुरेख इथं मात्र चेंडू सीमारेषेलगत अडवला जातोय. प्रफुल्ल मोकल चेंडूला फुल फील्ड करतोय. तोपर्यंत 1 धावसंख्या सहजगत्या प्राप्त करतोय. आता पाहायला गेलं तर खऱ्या अर्थानं ज्याचे नशीब बलत तर नाहीत. कारण बाबू जो सलामीला आलेला सलामीवीर कर्णधार असावा परंतु त्याच्या फटक्यांना आतापर्यंत पाहिलं तर जिकडं फटका जातोय त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक सज्ज असतोय. क्षेत्ररक्षण उत्तम होतोय आणि इतर मात्र धावसंख्येला पुन्हा एकदा आळा बसताना दिसतोय. या षटकातील आतापर्यंत चेंडू शेवटचा चेंडू असावा नीरज तारेकरच्या. म्हणजे 7 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. 200 रुपयाची यांनाही धनराशी असेल. याही खेळाडूला जर षटकार आपल्या बॅटमधून लगावला तर पुन्हा एकदा अतिशय सुरेख स्ट्रेट हिट केलेला चेंडू सीमारेषेलगत सीमारेषा छेदून जाताना दिसतोय. 4 धावांसाठी खणखणीत बॅटमधून निघालेला आर्यन ग्रुप चौकार. धन्यवाद. 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 19 धावांची आवश्यकता असेल निर्णायक विजयासाठी. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग या शृंखलेचा जरी नियम असेल 6 चेंडू 19 धावा अशा कित्येक सामने आहेत. कामोठेच्या मैदानावरती खांदेश्वरच्या ओडाफोन वहाल टीमला 18 प्लीज आपल्या समोर असणारी जी गाडी आहे गाडी चालकाला क्वीड ओके प्लीज. कारण आपल्या लाईटचा रिफ्लेक्ट आपल्या खेळाडूंवरती होतोय याच्यासाठी आपल्याला विनंती केली जातोय. मित्रांनो ती शृंखला आणि ती स्पर्धा होती कामोठेमधील खांदेश्वर मैदानावरती 6 चेंडूंमध्ये 18 धावसंख्येची आवश्यकता होती. ऋषी नाईक सारखा बलाढ्य सरनौबत मैदानावरती होता. पहिले 3 चेंडू निर्धाव गेले. मोहर 0 लागली. 3 चेंडूंमध्ये 18 धावसंख्या असताना 3च्या 3 फटके रिव्हर्स स्वीप षटकार नेले. मैदानामध्ये रंगत टाळ्यांचा कडकडाट होता. सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. याला क्रिकेट म्हणतात. तो होतोय का? 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता हे निर्णायक विजयासाठी असेल विंदने टीमला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शेवटचं षटक घेऊन येणार राजेश पाटील. तर फलंदाजी मार्कवर ते सज्ज असणारे 2 फलंदाज हर्षल आणि त्याचबरोबर बाबू. प्रत्येक षटकाराला हर्षलसाठी रोख रक्कम 200 रुपयाची धनराशी आणि बाबूसाठी सुद्धा रोख रक्कम 200 रुपयाची धनराशी पियुष रवींद्र पाटील यांच्याकडून. आणि हॅट्रिकसाठी 1000 चौकारांच्या तर षटकारांच्या हॅट्रिकसाठी रोख रक्कम 2000 रुपयाची धनराशी इथं दिली जाईल. मित्रांनो हा खेळ
अस्तित्वाचा, नेतृत्वाचा आणि स्पर्धाही मानाची असणार आहे नवगरमध्ये. तर शेवटचा षटक घेऊन येणार संत गतीचा गोलंदाज राजेश. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल, नवगर फाटा एंड कडून मारा करेल, राईट आर्म ओव्हर द विकेटनं मारा करतोय. या वेळेला उंचावून मारलेला चेंडू, पायचं काय होतोय, झेल टिपली जातोय का, झेल टिपला जातोय, बाबूची खेळी संपुष्टात येतोय. आता या वेळेला मात्र कोल्हापूरवरून थेट आपल्या नवघरला कोकणात, तळ कोकणात उतरावं लागेल आणि 5 चेंडू 19 धावसंख्या आपल्या बॅटमधून दाखविल्यानंतर ही विजयाची. परंतु तेवढाच मातब्बर टीम, कारण समोर ज्या वेळेला मुलेकरची टीम होती त्याच वेळेला विचारलं या पारगावच्या कर्णधाराला की आमच्याकडे असणाऱ्या 4 गोलंदाजांची त्यांना नावं सांगितली. त्या गोलंदाजानं ज्याप्रमाणे आपलं खास कर्णधाराला साजेशी अशी गोलंदाजी केलेली आहे. पहिला केतन आला, केतननं 9 धावसंख्या दिल्या. भूषण गोलंदाजी मार्कवर आला, 11 धावसंख्या दिल्या. नीरज गोलंदाजी मार्कवर आल्यानंतर 14 धावसंख्या दिल्यात. शेवटचं षटक बाकी असताना 6 चेंडूंमध्ये 19, आतापर्यंत 1 चेंडू फेकलाय, सफलता प्राप्त करतोय. म्हणजे 5 चेंडूंमध्ये 19 धावसंख्या काढतोय. का पाहायचं आहे हा टीम, हा संघ. याच्यासाठी सुद्धा रोख रक्कम 200 रुपयाची धनराशी असेल. इथं मात्र ब्लॉक ऑन करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली येतोय. 1 धावसंख्या सहजगत्या प्राप्त करतोय. दुसरी सुद्धा धाव पूर्ण करताना दिसतोय. या 2 धावसंख्येबरोबर स्वतःचं खातं उघडलं. आता मात्र समीकरण येऊन थांबणार. 4 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. 4 चेंडू 17 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी असेल. इथं नवीन आलेला फलंदाज सौरभ फलंदाजी मार्कवर सज्ज, तर राजेश गोलंदाजी मार्कवर एक संत गतीचा गोलंदाज हानामारीचं षटक घेऊन आला. आणि प्रत्येक षटकारासाठी इथं या वेळेला पाहिला आणि चेंडू सरळ पाठवला सीमा रेषेच्या बाहेर. खणखणीत बॅटमधून सौरभच्या निघालेला हा एक आसमानी सुलतानी षटकार. धन्यवाद. हर्षलच्या बॅटमधून निघालेला हा नजाकती फटका पाहिला आणि या षटकारानं पुन्हा एकदा विंदने टीमच्या आशा प्रफुल्लित झाल्या, पल्लवित झाल्या. पाहायचोय काय होतोय. समीकरण येऊन थांबतोय 3 चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये 11 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. तसं पाहिलं तर खऱ्या अर्थानं गणेश या चेंडूवरती या सामन्याचं चित्र स्पष्ट होतोय का. मोठा फटका आला तर पुन्हा एकदा आपल्या कॅमेरामननं जर तोच कॅमेऱ्याचा तोंड जर आपल्या खेळाडू कक्षाकडे जर वलविला तर विंदनेच्या टीमच्या सर्वच खेळाडूंच्या चेहऱ्यावरती एक आनंदाची लाट निर्माण झालेली दिसेल. परंतु पाहायचं आहे का होतोय तेवढेच मातब्बर, कारण ज्या टीमचं तू सांगितलंस आत्ताच झालेल्या प्रतियोगितेत 3ऱ्या क्रमांकाचा मान ज्यानं पटकावला, चिंचवली सारखी एक मोठी स्पर्धा झाली, त्या स्पर्धेत 3य क्रमांकाचा मान ज्या स्पर्धेत ज्या टीमनं पटकावला ती टीम समोर असेल. त्यातील गोलंदाजी तेवढेच भेदक. केतन, भूषण, नीरज, राजेश गोलंदाजी मार्कवर 3 चेंडू 11 धावा 3 चेंडू. समीकरण येऊन थांबतोय. अजूनही हर्षल फलंदाजी मार्कवर सज्ज, आपली बॅट आपली तोफ डागण्यासाठी असेल. काय करणार या वेळेला, या तोफखान्यातून कुठल्या प्रकारचा दारुगोला आपल्या बॅटमधून दाखवेल. अतिशय सुरेख. याही वेळेला पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. एस सिक्सर. फाल्गुन वद्य तृतीया सूर्य मावळण्याची वेळ होती. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात शिवनेरी गडावरती एक दिवा जो असा पेटला वातन त्याची विजली हो, त्या दिवसाची आठवण. आणि म्हणूनच सांगितलं जातोय की जगात भारी 19 फेब्रुवारी, त्या दिवसाची आतुरता असेल. माझा देव येतोय त्या दिवशी घराघरात आणि प्रत्येकाच्या मनामनात. त्यांना मानवंदना होती आपल्या निखिल साऊंड मास्टरच्या वतीनं. 2 चेंडू 5 धावा. समीकरण जवळ येऊन थांबलंय आणि म्हणूनच म्हटलं होतं की क्रिकेटमध्ये काही होतोय. 6 चेंडू 19 धावसंख्या असताना मी सांगितलं होतं की वाळ सारख्या टीमनं 3 चेंडूंमध्ये 18 आणि आजही आपण पाहतोय की 6 चेंडूंमध्ये 35 धावसंख्या उभारल्या जात आहेत. आणि या वेळेला जर आपल्याला षटकार आपल्या हर्षलच्या बॅटमधून पाहायला मिळाला तर इथं मात्र रोख रक्कम
1001 रुपयाची धनराशी दिली जाईल हर्षलसाठी. 2 चेंडू 5 धावा, 5 धावा 2 चेंडू. समीकरण फार जवळ येऊन राहतोय. या वेळेला मात्र चेंडू तपासला जातोय. कशा प्रकारचा फटका, कशा प्रकारची व्यूहरचना करावी. गनीम तर समोर मातब्बर असेल, त्यांना धूळ चारायची असेल तर कुठंतरी रणनीती आखावी लागेल, कुठंतरी आपल्याला युक्तीचा वापर करावा लागेल. नुसती शक्ती कामाची नाही. या वेळेला युक्ती करून जर 5 धावसंख्या काढता येत आहेत का, एक चांगल्या प्रकारचा सामना मैदानावरती पाहायला मिळतोय उत्तरार्धात. म्हणजे आत्ता थांबलेल्या प्रेक्षकांना ह्या शृंखलेतील हा एक रोमांचकारी सामना या मैदानावरती अनुभवायला मिळतोय. आणि जेवढं कौतुक, जरी थंडी गुलाबी असेल परंतु घर बसल्या या शृंखलेच्या या प्रतियोगितेचा आस्वाद घेणारा चाहता, तो सुद्धा आमचा एक प्रतियोगितेचा अविभाज्य घटक आहे. त्यांना सुद्धा शुभेच्छा दिल्या जात आहेत, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त केले जात आहेत. शॉर्ट फुल टॉस चेंडू पाहायचा काय होतोय. इथं मात्र 1 धावसंख्या सहजगत्या पलून काढली. दुसऱ्या धावसंख्येसाठी कॉल केला जातोय. पाहायचाय 3री धावसंख्या काढण्यासाठी नकार दिला जाईल. आता समीकरण येऊन थांबलं. 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. खऱ्या अर्थाने 1 चेंडू 1 धाव म्हणजे थोडासा दबाव, प्रेशर, मनोवैज्ञानिक दबाव माणसावरती, खेळाडूवरती येऊ शकतोय. मात्र 3 किंवा 5 धावा असतील तर तशा प्रकारचा प्रेशर नसतोय. आणि हा जर सामना जिंकला, आणि हा सामना जिंकल्यानंतर अश्वित रवींद्र पाटील यांच्या पियुष रवींद्र पाटील यांच्याकडून हर्षलसाठी रोख रक्कम 500 रुपयाची धनराशी दिली जाईल याची नोंद. या वेळेला 1 चेंडू 3 धावा, सुंदरसा रंगला जाणारा सामना. आणि लगेच धुतुम टीमच्या कर्णधारानं तयारीत राहायचंय. धुतुम सिंग संघाचा कर्णधार प्रणित. अतिशय एक चेंडू पाहायचाय काय होतोय. 1 धाव सहजगत्या प्राप्त केली. दुसऱ्या धावसंख्येसाठी कॉल केला जाईल. दुसरी धावसंख्या सुद्धा प्राप्त केली जातोय. आणि पाहता पाहता 3री धाव अतिशय अप्रतिम, मिसफिल्ड म्हणावी लागेल. प्रफुल्ल मोकलनं चेंडू फेकला, स्वतःही घेऊन आला असता तरी 3री धावसंख्या नक्कीच होऊ शकत नव्हती. इथं मात्र विजेती टीम आनंदात आणि उत्साहात नाहून निघताना दिसतोय. विजयी टीमचं अभिनंदन. आणि हारलेल्या, परास्त झालेल्या टीमला